ह्या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं. या स्टेजवरून मी बऱ्याच कला म्हणजे सादर केलेल्या आणि हा स्टेज आणि मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर त्या स्टेजपर्यंत गेलो. शाळेतला खिचडी भात आणि करपलेला भात म्हणजे आमच्यासाठी जाण होतं. खिडक्या होत्या मोठ्या, फलकाट नव्हतं. तर आम्ही बाईंना सांग, बाई खिडकीला दगड लावायचा काय, त्या भानानं आम्हाला बाहेर जायला मिळायचा. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाल, म्हणजेच आपला मी कोकणी निखिल. आज माझा मूड झालेला आहे शाळेत जायचा. लहानपणी मूड नाही व्हायचा, पण आता झाला आहे. सर मंडळी, आजचा व्लॉग असणार आहे मराठी शाळेचा. शाळेत जातो आहे माझ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा असून नंबर 1. त्या शाळेत मी शिकलो आणि त्या शाळेचा प्रवास खूप भारी होता. सो त्या शाळेत जातो आहे. बऱ्याच दिवसांनी इच्छा झाली आणि आठवण येते शाळेतल्या शिक्षकांची, मुलांची, जे माझ्या मित्रांची. आता जाऊन बघूया शाळा काही झाली, कशी आहे आणि शाळेत विद्यार्थी किती आहेत, काय काय काय. चला, म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हालासुद्धा रिलेट होईल, कारण तुम्हीसुद्धा जे मराठी शाळेत शिकलेत त्यांनी ही पूर्ण बघा. जे इंग्रजी शाळेत शिकलेत त्यांनी पण बघा आणि ज्यांनी शाळात नाही शिकले त्यांनी पण बघा. सगळे शिकले असणार. मोबाईल काय उगाचच वापरतात. हे बघा, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्र शाळा असून नंबर 1. ह्या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं. माझ्या बाजूच्या सगळ्या भावंडाचं, माझ्या बहिणीचं तिकडे आंबवलीत झालं मराठी शाळेत. पण ह्या शाळेत येण्यासाठी मला 2 किलोमीटर चालत यायला लागायचं रोज. एक तास तरी चालायचा. आसूद पुलावर नाही, इकडे हा सुद्धा बागेवरचा एरिया आहे, जोशाळी आहे इथे. आणि ही माझी शाळा आहे. शपथ, आतमध्ये गेलो की असली फिलिंग येते ना भारी, लहानपणीची आठवण यायला लागले. हा मैदान आणि हा कलामंच. इथून कोकणी निखिलचा इथून जन्म झाला. ह्या स्टेजवरून मी बऱ्याच कला म्हणजे सादर केलेल्या आणि हा स्टेज आणि मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर किंवा मास्टर दीनानाथ नाट्यगृह त्या स्टेजपर्यंत गेलो. हा स्वतःचा अभिमानाची गोष्ट आहे. हा जो स्टेज, किती गॅदरिंगला मजा केलेली आम्ही त्या ह्या शाळेमध्ये. आणि इथं क्रिकेट खेळायचो मलखांबसाठी. हा मैदान जबरदस्त. झाडं होती बरीच, आता झाडं नाही तेवढी. बघूया जरा, आता जाऊया जरा शाळेमध्ये. विद्यार्थी बघूया शाळेतले आणि शाळा पण बघूया. बरेच दिवसांनी आलो आहे ना, खूप भारी, थोडा फिलिंग हॅप्पीवाली वाटते. शाळेचा वरांडा ही इमारत नवीन आहे. पूर्वी इमारत ना जुनी होती आमची, जांभ्या दगडाची होती. आत्ता ही नवीन केली, मला वाटते 10 वर्ष झाली असतील. ह्या साईडची मला वाटतं ती जुनी आहे. त्या इमारतीमध्ये जाऊया नंतरला, पण आता या इमारतीमध्ये जाऊया, शाळेच्या वरांड्यामध्ये जाऊया. पूर्वी आम्ही ह्या साईडला चप्पल काढायचो, ह्या साईडला इथे चप्पल काढायचो, अजून आठवतोय. हा पाण्याची टाकी आहे. इथे मुख्याध्यापकांचं रूम होती पहिली, आता मला वाटतं तिकडं गेली, त्या साईडला गेली. इथे मुख्याध्यापकांची पूर्ण हा ऑफिस होता. इमारती चेंज झाल्या. सर नमस्कार, येऊ का? मोनेकर सर शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा पूर्ण आता तेच बघतात. शाळेचं पूर्ण हुलिया काया पडलं पालटच झालं. किती आहे सध्या विद्यार्थी? आता विद्यार्थी आहेत आपल्याकडे 30 मुलं आहेत. 30 मुलं. ही मराठी शाळा बघायला गेलं तर बरेच विद्यार्थी, पण आता कमी झालं आहे पूर्वीपेक्षा. हां, थोडा कमी आहे, परंतु जर चांगली गुणवत्ता टिकली किंवा इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे लोकांची मानसिकता आता जिल्हा परिषद शाळेकडे देखील पॉझिटिव्ह झालेली आहे. अच्छा, खास करून मी आज शाळेची इथं आठवण येत होती, पण मी मुद्दामून आलो की मराठी शाळेमध्ये काय काय फॅसिलिटी अवेलेबल आहेत ते दाखवण्यासाठी आलेलो आहे. ही शाळा बघते पूर्ण डिजिटल आहे. पूर्ण शाळेंच्या भिंती आहेत, तिथे तुम्हाला काय ना काय शिकण्यासारखे तरी मिळेल. सोलार आहे, म्हणजे लाईट गेली तरी पण वरती सोलार हे आहे ना. वॉटर प्युरिफायर
ग्रामपंचायतीकडून दिलेलं आहे. ओके, ग्रामपंचायतीकडून आलेलं आहे ग्रामपंचायतीकडूनच आपल्याला हे दिलेलं आहे सोलारचं. आणि हे सगळं शिकण्यासारखं आहे सगळ्या भिंतींवर. पूर्वी आम्ही होतो तेव्हा हे असं काय नव्हतं जास्त. पूर्वी डिजिटलायझेशन नव्हतं. हां. त्यावेळेला जे फळे असायचे त्या हां. फळ्यांवरती या प्रकारचे जे शैक्षणिक आहे बाबी त्या रेखाटन केलं जायचं. आता डिजिटलायझेशन झाल्यामुळे हे फ्लेक्स वगैरे आपण वर्गामध्ये लावलेले आहेत. हो, पूर्वी कसा एक फळा असायचा, फळ्यावरती सुविचार आणि तेवढंच, बाकीचे थोडं प्रिंटिंग असायचं आणि बाकी सगळं असं काय नसायचं. महापुरुषांचे फोटो असायचे प्रत्येक वर्गामध्ये आणि अजूनसुद्धा आहेत. हे का फोटो आहेत की त्यांच्याकडून काही ना काही आदर्श आणि प्रेरणा घेतात, आदर्श प्रेरणा मिळते. त्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, साने गुरुजी असतील, लोकमान्य टिळक असतील, महर्षी अण्णासाहेब कर्वे असतील, ते आपल्या दापोली तालुक्यातले आहेत आणि आजूबाजूच्या गावातले आहेत. महर्षी अण्णासाहेब कर्वे ते आपल्या बाजूच्या गाव मुरुड गाव आहेत त्या गावातले. ते बरेच असे महापुरुष हे मराठी शाळेमध्ये शिकलेत आणि आपल्या गावामध्ये शिकून घडून मोठे झालेले आहेत. कितीला आहेस? 5वीला गेलो. 5वीला गेलास? आता काय शिकतोस? गणित. गणित. कितवा दिवस आहे शाळेत? आजचा 3रा दिवस आहे. तू कितवीला आहेस? 5वीला गेलो. तू कितवीला आहेस? 4थीला. 4थीला आहेस. नाव सांग तुझं? ऋंजी दीपक चव्हाण. चव्हाण. इंग्लिश शिकते? मराठी शाळेमध्ये इंग्रजी पण शिकवली जाते. आता हे सध्या पुस्तके स्वतः विद्यार्थ्यांना घ्यायला लागतात की कसं काय? नाही, आता विद्यार्थ्यांना आपल्याला शासनाकडून दरवर्षी गणवेश दिला जातो. हां. त्याच्यामध्ये एक शालेय गणवेश असतो आणि स्काउट गाईडचा गणवेश आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देखील दिली जातात. ओके. जी बालभारतीची असतात. अच्छा. आणि दुसरं म्हणजे आपण सर्वांना माहीतच आहे की शासनाने मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दर्जेदार पद्धतीचं पोषणाहार देखील आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जातं. ओके. या पद्धतीने विद्यार्थ्यांना सुविधा देखील दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या सुसज्ज अशा इमारती निर्माण करून त्या सगळ्या डिजिटलायझेशन केलेलं आहे. ओके. आणि ई लर्निंग, डिजिटल लर्निंग, अगदी आता काही दिवसामध्ये AI लॅब देखील आपल्या शाळांमध्ये येऊ घातलेले आहे. म्हणजे असं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शाळांना दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे सुविधा ही ऑपरेट करण्यासाठी शासनाने TET, टेट यासारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत यांच्यातून देखील जे चाळणी ह्या चाळणी परीक्षेतून देखील गुणवत्ताधारक जे शिक्षक आहेत ते देखील या जिल्हा परिषद शाळांमध्ये आता रुजू झालेले आहेत. म्हणजे पूर्वी देखील स्पर्धा असायची, स्पर्धा परीक्षेतूनच घ्यायचे, परंतु आता या TET आणि टेट यासारख्या स्पर्धा परीक्षा आहेत याच्यातून देखील शिक्षक या ठिकाणी आपल्या इथं आलेले आहेत. अच्छा. त्यामुळे गुणवत्ता देखील जिल्हा परिषद शाळांमधून टिकवण्याचा शासनाचा पूर्णपणे चांगल्या प्रकारे प्रयत्न आहे. 6वीचा वर्ग आहे. या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते स्वतःहून आपली जी ई लर्निंग सिस्टीम आहे त्या ई लर्निंग सिस्टीम ऑपरेटिंग करतात. ओके. आणि आता याचा उपयोग म्हणजे आज समजा आता तिने या ठिकाणी एक फर्स्ट मॅन ऑन मून म्हणजे पहिला मानव आहे हां. तो ह्याच्यावरती चंद्रावरती जाणारा पहिला मानव आहे. तो मानव कसा दिसत होता त्याचं जे छायाचित्र आहे ते देखील विद्यार्थी ह्या सिस्टीमच्या ई लर्निंगच्या सिस्टीमच्या माध्यमातून ओके. या ठिकाणी पाहू शकतात. अशी सिस्टीम म्हणजे एकदम विद्यार्थी क्लोज झालेला आहे. अच्छा, म्हणजे ते स्वतः हां, अगदी पूर्वी आता देखील कवितेच्या चाली आहेत म्हणजे हां. ज्या गायनाच्या चाली आहेत त्या देखील यूट्यूबवर आपल्याला अनेक म्हणजे आज आपण निखिल साहेब आहेत यासारखी जी मंडळी आहेत जी यूट्यूब चॅनल चालवतात त्या टाईप जे यूट्यूब चॅनल आहेत त्याच्यावरती या प्रकारच्या चाली असतात किंवा त्याचे लेक्चर्स असतात ते त्या ठिकाणी आपल्याला दिले जातात. त्याचा देखील विद्यार्थी ऑपरेट करत आहेत. आणि ही जी आपली शाळा आहे ती पूर्ण वायफाय कॅम्पसची आहे. पूर्ण डिजिटल झाली. डिजिटल आहेत. सगळ्या ज्या स्मार्ट टी व्ही आहेत त्यांना वायफाय जोडलेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी सहजरित्या ते वापर करू शकतात, ई लर्निंग करू शकतात. बघा शाळेमध्ये आलेला फरक आहे. बसा. शाळेमधला फरक आहे ना तो मराठी शाळेमधला फरक तुम्हाला दिसून येईल. मी ज्यावेळेस ह्या शाळेमध्ये होतो हा वर्ग आहे ह्या वर्गात आता कितवीला तुम्ही? 6वी.
6वी, हा 6वीचाच वर्ग होतो इथे, 6वीच्या वर्गात होतो आम्ही. आणि इथे बेंच नव्हते पहिले, खाली बसायचो आम्ही. हे आत्ता लादी आली असेल मला वाटते, पण पहिलं इथे सारवायचो आम्हीसुद्धा सारवलेलं आहे. सारवायचो, खाली बसून मस्त लिहायचो पाटीवरती, वहीवरती. पण नंतरला 4थी 5वीला आमच्याकडे आले बेंच. हे जुनेच बेंच आहेत. बाय बाय, ऑल द बेस्ट. शाळांचा मुलांचा ड्रेस बघून मला आठवण आली. पूर्वी ह्या शाळेचा गणवेश पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट अशी होती. लय मजा यायची. तिथं पाण्याची टाकी होती. आम्ही जायचो हात धुवायला, पहिलं ताटबीट धुवायला तिथं. कधी कधी आम्हाला नदीवर जायचा मूड झाला ना की आम्ही पाण्याच्या टाकीचा मागचा वॉल बंद करायचो आणि बाईनं सांगायचो, बाई पाणी संपला, आम्ही नदीवर जाऊ काय. मग आम्हाला नदीवर पाठवायचं. 1 ते 2:30 वाजेपर्यंत आमची जेवणाची सुट्टी असायची. 1 वाजता जेवायचो, 1:30 वाजता गेलो ना जेवून नदीवर, अर्धा तास तिकडंच खाली नदीवर. शाळेतल्या मजाच वेगळ्या व्हायच्या. त्याला टॉयलेट आणि ही इमारत जुनीच आहे अजून. म्हणजे इथं हॉल होता, प्रार्थना घर, तिथं प्रार्थना व्हायच्या. की जेवण झालं काय? तुम्ही काय जेवण बनवाय काय? मी 7वीपर्यंत होतो, 1ली ते 7वी. वर्ष आता आठवत नाही. मला वाटतं 2007ला जॉईन झालं असेल इथे. 5 वर्षाचा असताना होतो ना, 7 वर्षाला. 7ला झालं असेल, 2012पर्यंत होतो. ही इमारत, इथं प्रार्थना वगैरे भरपूर आहे. या भाल्यावर चढलेलो आम्ही. हां, इथं खांब होता, भाल्यावर चढून आम्ही पूर्ण हे काढायचो, झाडलोट करायचो. मजा यायची. जुना आहे तसंच आहे कौलाचा. काय जेवण आहे आज? आमटी भात. आता टोपं कमी झाले. आम्हाला पहिलं टोपं उतरवायला यायला लागायची. एवढी मोठी मोठी टोपं. हो, तेव्हा मोठी होती टोपं. आता काय विद्यार्थी पण कमी झाले ना. शनिवारी काय असतं मग? शनिवारी काय देतं? खिचडी भात. मग आता खिमट बिमट नसतं? खिमट करायचं, आता नाही करत. नाही करत. आम्हाला खिमट आवडायचं. खिचडी भातमधली करप म्हणजे आमची शाळेतला खिचडी भात आणि करपलेला भात म्हणजे आमच्यासाठी जान होतं. भात करायचं. आम्ही काकीना बोलायचो द्या. मजा यायची. आज काय जेवण? कुठली भाजी? आज तूर डाळ आणि मूग डाळ. तूर डाळ मिक्स. मिक्स. आता जेवायला सुट्टी वाटतं पोरं. मजा यायची. खाली जेवण. आता पण जेवण खाली बनवता की? अच्छा, हां, आता शेड बीड आले वाटतं. इथे कम्प्युटर रूम होता पहिला. मी खाली जेवण बनवायचो. मजा. इकडं पाठीमागं आमची धमाल असायची. धमाल. हात धुवायला वगैरे केलं. इकडं पाठीमागं आम्ही आता सगळा कंपाऊंड केला आहे, पण आम्ही इकडं आंब्यावर चढायचो. इकडं खाली जंगलात जायचो. क्या मजा यायची. ही आठवण पुन्हा नाही. पूर्व इथं ह्या रेलिंग नसायच्या, खिडक्या होत्या मोठ्या, फलकाटणं होतं. तर आम्ही बाईंना सांगा, बाई खिडकीला दगड लावायला जावं काय, त्या पानानं आम्हाला बाहेर जायला मिळायचा. इथे CCTV पण बसवलेले आहेत. वा. आणि बघा हे साने गुरुजी. 24 डिसेंबर 1899ला जन्म झालेला आहे. गाव पालगड आपला, दापोली तालुक्यातला, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. साने गुरुजीसुद्धा आपल्याच तालुक्यातले आहेत. आणि हा ऑफिस आहे, शिक्षकांचं ऑफिस आहे. आणि तिथे सगळा पट वगैरे लिहिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला जिल्हा परिषदकडून हा CCTV मिळालेले 4 CCTV आहेत. हां. या ठिकाणी आपण पूर्ण कॅम्पसमध्ये लावलेले आहे. आणि आता शिक्षक वगैरे किती? आता आपल्या इथे 3 शिक्षक आहेत. अच्छा. मी स्वतः गिमवणेकरचं जगताप सर आहेत. आणि मी देतो परिचय करून. माझ्या वेळेस मुख्याध्यापक होते वैशंपायन गुरुजी होते. हो, ते होते. वरवडेकर बाई माझ्या आवडत्या शिक्षिका वरवडेकर बाई मला 5वी ते 7वी शिकवायला होत्या. जोशीबाई होत्या, आनंदेबाई होत्या, शिंदेबाई होत्या, चव्हाणबाई होत्या. बऱ्याच शिक्षक होते आणि त्यांच्या हातून शिकलेलो आहे. आणि त्या कधी कधी भेटतात, वरवडेकर बाई भेटतात, जोशीबाई भेटतात. बाकीच्या शिक्षकांच्या नाही माहीत आता कुठे आहेत. वरवडेकर बाई ह्या वर्षी निवृत्त झाले. हो, बरोबर. तिथे आपल्या शाळेला जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार देखील मिळालेला आहे. हां.
शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे ते देखील त्याचा उपयोग करून आनंददायी शिक्षण जे असतं त्याचा लाभ या ठिकाणी मुलं घेत आहेत. ओके. सन्मान्य खडके मॅडम त्या इयत्ता 1ली 2री 3रीचे वर्ग शिकवतात. अच्छा. स्वतः MA BEd आहेत आणि TET जी मगाशीच मी म्हणालो TET आणि टेट या स्पर्धा परीक्षेतून जे शिक्षक आलेले आहेत त्यापैकी ते आपल्या शाळेमध्ये ऑगस्ट 2024ला रुजू झालेले आहे. ओके. त्या इयत्ता 1ली ते 3रीचा वर्ग घेतात. हे जे काय शैक्षणिक साहित्य आहे ते शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना आपण विद्यार्थ्यांसमोर ठेवत आहोत आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना एक मला काय शिकायला पाहिजे हे काय आहे तर त्या पद्धतीने विद्यार्थी शिकत असतात. आता या मुलीला मी विचारलं बा उभी राहा ही पट्टी मला वाचून दाखव. ते अननस आहे. बरोबर आहे. आता हे चित्र दिलेलं आहे हे अननस हे माझ्या जवळच आहे त्याच्या परिचयाचा फळ आहे म्हणजे ते अननस आहे म्हणजे या फळाला तिने नाव दिलेलं आहे. बरं. त्यावेळेला जर एखाद्याला नाव माहीत नसेल त्यावेळेला शिक्षक त्याला मदत करतो. अशा पद्धतीने ज्ञानरचनावाद ही पद्धती आपल्या इथे अवलंबलेली आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षण हा इथूनच. हो कन्सेप्च्युअल जे शिक्षण आहे ते आता सध्या जिल्हा परिषदच्या शाळांमधून दिलं जातं. बरोबर. मला तुझं टेल अबाउट युअर सेल्फ आताची कडे टेल युअर नेम. माय नेम इज राधा हर्षद जोशी. आय लिव्ह I live Asudgaon. In which class do you study? Class. Class? In which class do you study? JHP School, Asud number 1. It is your school, okay? So you studying in which class? Class से का? बरं 2, second standard. आता या पद्धतीने आम्ही एखादा विद्यार्थी आता तो जवळ आलेला आहे बरं. परंतु त्याला कुठल्याही प्रकारे आता मी तिला क्लास विचारलं परंतु तिने जर स्कूलचं नाव सांगितलं असेल तर तिला आपण तिचं उत्तर आहे ते आपण रिफ्यूज करायचं नाही उत्तराला. तर त्या उत्तराला आपण त्या वळणापर्यंत नाही. बाबा तू शाळेचं नाव सांगितलेलं आहे तुला आता क्लासचं नाव सांगायचं आहे मग तिला आज सेकंड सांगायला लागतं पण ती जर तू म्हणाली तर तू हे आपण रिफ्यूज करायचं नाही तर त्याला फक्त त्या उत्तराला आपण बदलायचं फक्त सांगायचं बाबा सेकंड क्लास आहे. बरं. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कन्सेप्च्युअल शिक्षण. हो आयर बोलले सगळे आनंदी झाले. इथे उभे राहा. त्यांना वाटतं काहीतरी नवीन आहे हे आज. इथे फोटो काढा. या फोटो काढूया या. बाबा तुझं नाव घेत असत त्याला निखिल सक्पाचं कॅमेरा म्हणजे फार मोठा होता. मला ओळखता का तुम्ही? काय माझं नाव? लहान लहान मुलांनी पुढे उभे राहा. हां कोण कोण ओळखतो मला? हात सगळे ओळखता? येस सर. कोण नाही ओळखत मला? लहान मुलं नसते ओळखत. या पुढे पुढे इकडे. बघता माझा व्हिडिओ? नक्की बघता? आवडतात ना? 3 किलोमीटरच्या जे अंतराहून लांबून जे विद्यार्थी येतात यांना देखील प्रवास भत्त्याची देखील सोय सुविधा केलेली आहे. तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या माध्यमातून नासा इस्रो यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांना संस्थांना भेट देण्यासाठी चाळणी परीक्षा देखील घेतली जाते आणि ती फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठीच घेतली जाते. त्याच्यामुळे अशा अनेक सुविधा केल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारलेली आहे. आज आमच्या शाळांमध्ये आपली जी शाळा आहे या शाळेमध्ये इयत्ता 6वी आणि 7वीचे वर्ग हे सेमी इंग्रजीचे आहेत आणि त्याच्यामुळे आपोआपच इथे जे पालक वर्ग आहेत इथले जे ग्रामस्थ आहेत यांचा कल आहे तो आपल्या शाळेकडे वाढलेला आहे आणि अशीच जिल्हा परिषद शाळा ही टिकण्यासाठी आपल्यासारखे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी जर पुन्हा एकदा आपल्या शाळेकडे ओढ दिली किंवा ओढ लावली तरी निश्चितच आम्हाला देखील प्रोत्साहन मिळेल, आमच्या विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळेल आणि त्याच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता टिकेल. शाळेचा जो सर्वांगीण विकास आहे तो देखील होण्यास मदत होईल. आपणा सर्वांचे किंवा आपले निखिल भाऊ आपले विशेष म्हणजे आभार मानतो की आम्हा सर्व शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी येऊन तुम्ही हितगुज केलीत. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. सगळ्यांना टाटा करा. बाय बाय. जेवायला सुटली पोरं. अरे काय आणलंय डब्यात तू? काय ग? जेवायला सुटली. हाय काय आणलंय डब्यात?
कोलिम आणि भाकरी. कोलिम कोलिम मला तुझ्यासोबत यायला पाहिजे आता. तू नाही डबा आणलास? नाही आणलास? तू डबा आणलास की नाही? तू डबा नाही. चला लाईनीत. पहिला आम्ही लाईनीत नाही, आम्ही आमचा मान असायचा भात उतरवायचं. जेवण उतरायला आम्ही जेवणाच्या सुट्टीच्या 10 मिनटं अगोदर आम्हाला बोलवायचे. चला तर मंडळी, आता माझी सुट्टी झाली, घरी जातोय. पोरांची मधली सुट्टी झालेली आहे जेवायची. काकी बनवत्या, जेवून जा थोडंसं. थोडीशी चव घेतली गावच्या जेवणाची. गावच्या जेवणाची नाही म्हणू शकत, शाळेतल्या जेवणाची आठवण झाल्यात नाही एवढ्या. गावचं ते शाळेतलं जेवण, शाळेतलं वरांडं आणि शाळेतली पोरं, शाळेतली मजा मस्ती. तर पाण्याची टाकी, इथं झाडं लावलेलं, तो झाड अजून बघा कसला वाढला आहे तो. ही झाडं लावलेली ती सगळी आठवण जुनी ताजी झाली. आणि तुम्हीसुद्धा मराठी शाळेत शिकले असाल तर नक्कीच तुमच्या आठवणी तुमच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पालकांनाही नम्र विनंती की शाळेत, गावच्या शाळा आहेत, मराठी शाळा अशाच टिकून राहण्यासाठी तुम्हीसुद्धा सहकार्य करा. आपल्या मुलांना मराठी शाळेमध्येच टाका. मराठी शाळेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे इंग्रजी शिकवतात. प्राथमिक शिक्षण हा मराठी शाळेत झालं की त्याच्यानंतर तुम्ही दुसरं शिक्षण करू शकता दुसऱ्या शाळेमध्ये, पण मराठी शाळा ही पहिली झाली पाहिजे. एक माजी विद्यार्थी म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. संपूर्ण कोकणातून, महाराष्ट्रातून बघत असाल तर नक्कीच मराठी शाळेला सपोर्ट करा, सहकार्य करा. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढची व्हिडिओमध्ये भेटा.